आपल्या शहरातील प्रत्येक घडामोडी लेटेस्ट अपडेट पाहण्यासाठी आपल्या पब्लिक मीडिया चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका। बदलापूरमध्ये मनसैनिकांनी सिद्धी वाईन्स या दुकानाच्या बाहेर मोठा राडा केला। वाईन शॉपचा मालक इथे दारू विकून ती दारू ग्राहकांना आपल्या वाईन शॉपच्या समोर उघड्यावर पिण्याची परवानगी देतोय असा आरोप होतोय। त्यामुळे महिला वर्गाला याचा मोठा त्रास होतो। इथल्या महिलांनी मनसैनिकांना याची तक्रार केली होती आणि त्यानंतर आज मनसैनिक या वाईन शॉपच्या ठिकाणी गेले आणि त्यांनी तळीरामांना उघड्यावर दारू पिताना पकडले। त्यामुळे एकच पळापळ झाली। यानंतर वाईन शॉप मालकानं आपली चूक मान्य करत मनसैनिकांसमोर माफी मागितली आणि वाईन शॉपच्या समोर उघड्यावर दारू पिऊ नका अशा प्रकारचा फलक लावणार असल्याचं त्यांनी मनसैनिकांना माफी मागत सांगितलं। वाईन शॉप समोर मनसैनिकांनी कशा प्रकारे या दुकानदाराला धडा शिकवला ते पाहूयात। आमच्या पोळीबरी का रस्त्यावर पडलात का? धंदा मांडलाय तुम्ही? बाहेर बोलव त्यांना। मी आतमध्ये आहे ना, त्यांना बाहेर बोलव। बाहेर या पहिल्यांदा, बाहेर या। मराठी येतं? फक्त पैसे कमवायचे, महाराष्ट्रात येऊन फक्त पैसे कमवायचे। मराठी शिकायचं आणि माझ्याशी मराठीत बोलायचं। मी मराठीत सांगते, इथे बोर्ड लागला नाही उद्या तर मी हे फोडून टाकणार। बहुत तो लग जाएगा, कारण हे शहरामध्ये जे चाललंय, इथून महिला जातात। तुम्ही धंदा करताना धंदाच करा। तुम्हाला रस्त्यावर दारू विकायला परवानगी नाही दिली आहे? परवानगी आहे, करते भी नहीं, मग नाही करायचं। हमारी तरफ से आप नाही बच्चे को भी दारू नहीं देते। अरे पण आमच्या लेकीबाई रस्त्यावर फिरतात। अरे मग तुम्ही आता गाड्या कुठे लावल्या? तिथे रस्त्यावर उभे राहून दारू पितायत। तुम्ही रस्त्यावर उभं राहून पिताय, कोणी परवानगी दिली? तुमच्याकडे परवानगी आहे का? कुठून घेतलंय? कुठून घेतलंय? इथे परवानगी आहे तुम्हाला दिली? हा काय रस्त्यावर उभं राहून तुम्ही दारू पिताय? काय कोण आहे ओनर? ओनर कोण आहे? ओनर कोण आहे? ओनर कोण आहे? कोण आहे मालक? सगळे तळीराम या तुमच्याकडे रस्त्यावर दारू प्यायची परवानगी आहे का? तुम्हाला दारू विकायला दिली आहे ना, मग रस्त्यावर काय तमाशा आहे? बघा मी ना परत येणार नाही सांगायला। मी एकदा तुम्हाला हात जोडून रिक्वेस्ट करू शकते, नंतर नाही करू शकत। कारण हे बदलापूर मध्ये इथे लोक धंदा करताना करा ना, पण बाहेर काय इथून लेडीज जातात, महिला जातात, लहान मुली जातात। उद्या मला बोर्ड पाहिजे इथे। बच्चे को भी दारू नहीं देते। अरे पण आमच्या लेकीबाई रस्त्यावर फिरतात। अरे मग तुम्ही आता गाड्या कुठे लावल्या? तिथे रस्त्यावर उभे राहून दारू पितायत। माणसाला काही एक देणं घेणं नाहीये। तुमच्या घरापर्यंत या गोष्टी येत जाणार आहेत। शहर कस्टमर घर से बोतल लेके पानी का सोडा का हम लोग उसको मना करें मत तो कैसे लेके होता है क्या? आप प्रूफ कैसे करोगे मैडम? नेक्स्ट टाइम आपको काय दुश्मनी नाहीये। आप अपनी जगह पे सही हो मैडम। उद्या बोर्ड लावा, बस मना करते, उद्या बोर्ड लावा। नाही ऐकले तर मग आम्ही आमच्या पद्धतीने करतो। ठीक, सुबह आपको 12 बजे के अंदर आपको बोर्ड लग जाएगा। सर्रासपणे जी दारू विक्री केली जाते, लोकांनी बदलापूर शहर बदनाम केलंय। तुम्ही बघितलं असाल त्या दुकानदाराला मराठी येत नाही, म्हणजे तुम्ही फक्त पैसे कमवायला बदलापूर मध्ये आला। ठीक आहे, तुम्ही पैसे कमवताय ना, पण मग तुम्ही तिथे धंदा करताय तिथल्या लोकांना, आजूबाजूच्या लोकांना त्रास का? हा त्रास झाला नाही पाहिजे। आता पण आपण ज्या वाईन शॉप, म्हणजे हे वाईन शॉप झालं, घोरपडे चौकातलं वाईन शॉप झालं, विवेक वाईन शॉप असेल, विकास वाईन शॉप असेल, अरे तुम्ही उघड्यावरती दारू विकताय। हे जर नाही थांबलं, एक्साईज डिपार्टमेंटवाले झोपा करतायत का? पोलीस प्रशासन काय करताय? ज्यावेळेला आमच्यासारखे लोक रस्त्यावर उतरतात तेव्हा तुम्ही गुन्हे दाखल करता। मग ह्यांचं काय? तुम्हाला हप्ते मिळतात का? तुम्हाला पैसे मिळतात का? तसं तरी सांगा। मग उद्यापासून आम्ही बांबू हातात घेतल्यावरती बोलू नका की मनसेवाले गुंड आहेत म्हणून। आणि ही गुंडगिरी आता आम्ही चालू करणार, कारण बदलापूर शहरात त्या महिला ज्या आहेत त्या सुरक्षित नाहीयेत। किती पैसे करते आणि हे लोक आता आले आणि आल्यापासून त्यांनी कधीही कोणाला म्हणत नाही की इथे दारू पिऊ नका। इथे उभं राहून दारू पितात, बाटल्यांमध्ये मिक्स करतात। मी स्वतः बघते आणि मी ओरडते की मी पोलीस कंप्लेंट करेन। तुम्ही इथे बायका माझ्या क्लिनिकवर परिणाम झाला। बायकांना, तरुण मुलींना यायला भीती वाटते।
आगे जाती है फिर निकाल के जाती है। मग तुम्ही हमारा भी नहीं सुनते हैं, पुलिस का भी नहीं सुनते हैं, दोनों को। तुम्ही बोलायला पाहिजे ताई. नहीं बिल्कुल नहीं, बिल्कुल नहीं। हम लोग बगैर परमिशन के ऐसा परमिशन नहीं देते, सब परमिशन नहीं देते। कितने बार बुलाया आपने? बहुत बार बुलाया है, ऐसा नहीं। हप्ते येतात पोलिसांना यांचे. कसे आहेत ती पोलीस? ऐसा तो जानबूझ कर साल में 2 बार तो कंप्लेंट किया आपने? कम दिखाओ, लिखित तौर पे है आपके पास? लिखित तौर पर नहीं, उनको कैसे बुला के complaint किया फोन करके बुला देते कि भाई ये तकलीफ हो रही है, सबको निकाल दो। अच्छा, लिखित तौर पे नहीं कर सकते तकलीफ? लिखित तौर पर क्यों लिखित तौर क्यों कारण क्या उसका? लिखित तौर पे क्यों नहीं लिखित तौर पर हम लोग देखिए जानबूझ कर तो निकालते हैं। हाँ, उसके बाद में लिखित तौर पर क्या ले? अच्छा नहीं कर मैडम ऐसा बात कभी नहीं करेंगे हम लोग कि आप हमारी वजह से आप मजाक में ले रहे हो, आप सब कुछ मजाक है। नहीं मैडम, ऐसा बात ही नहीं है। आप ऐसे ही कर रहे हो। मैडम आप जो सवाल पूछ रहे हैं वो सवाल ही गलत पूछा है आपने गलत सवाल पूछ रहे हैं। जी गलत सवाल पूछ रहे हैं क्योंकि हमने ये सवाल क्या है? मैडम आप हमारे पहले तो आके आप पूरा दिन इधर खड़े रहिए, आपको तभी मालूम पड़ेगा। अच्छा, हम लोग खड़े पैसे हे का म्हणा आम्ही वाचनगिरी करायची. बस पुलिस खड़े रहे. कंप्लेंट किया है कभी? जी हाँ, लिखित तौर पे लिखित तौर पर नहीं किया, बाकी वर्बली तो किया है बहुत सही। क्यों लिखित तौर पे नहीं क्यों नहीं किया आपने? मैडम वर्बली किया है हमने। मतलब है आपको तकलीफ नहीं है? अभी मैडम बता रही है कि आपकी वजह से उनको तकलीफ होती है, लेडी है वो। लिखित भी कर देते हैं ये बात। वो अपना क्लिनिक चला रही है, उनको तकलीफ हो रही है, वो आपको बार बार बोल रही है, फिर भी आप सुधर नहीं रहे हो. ठीक है मैडम, आप लोग नहीं सुधर रहे हो. लिखित भी देते हैं मैडम। लिखित में भी दे देते हैं। क्या सही सवाल पूछना चाहिए था मैंने आपको? बदलापुर की जनता देख रही है आपको. क्या सही सवाल पूछना चाहिए था? आप मुझे बोल रहे हो कि हम लोग गलत सवाल पूछ रहे हैं. अब आप हम लोगों को बताओगे कि हम लोग रिपोर्टिंग कैसे करें? आप बताओगे, आपकी जिम्मेदारी है वो. मैं इस पे कुछ नहीं बोलना चाहूंगा। थैंक यू। तो पहले क्यों नहीं बोला आपने?